समोर प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय आदर्श वांगणी ब हा संघ आहे. वांगणी टीम ऑन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चला पंच आपण मैदानाचा दावा लगेच घ्या, कारण अजून 3 मॅचेस आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे. 4 ओव्हरची मॅच आहे महाराज. थँक्यू सो मच. आतापर्यंत ऐकत होता तुम्ही बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष राहुलजी सरांचा आवाज. तर सामना रंगतोय, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगतोय वालिवली बनाम आदर्श 11 वांगणे या दोन्ही संघांमध्ये बिग फाईट सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता पवन आणि अमितला. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. स्पीडअप करायचे सामना, वेळ खूप कमी आहे. पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती ओम. स्ट्राईकला पाहू शकता तुम्ही पवनला. पहिला चेंडू पवनसाठी राईट मोर द विकेटने. पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळतील आणि हा असेल स्वेर चेंडू. अतिरिक्त धाव मिळेल. संघाचं खातं ओपन झालंय मैदानाच्या आतमध्ये एका धावेने. पहिले चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला ओम यांच्या माध्यमातून. आमदार चषक 2026 पर्व हा पुन्हा एकदा खोदून काढायचा चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज ओम याने. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. अवंतर धाव आणि धावसंख्या धावपलकावरती 2. पुन्हा एकदा राईट मोरने हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 2 पाठ मोरे. चेंडूला अडवतील का त्या ठिकाणी? अडवल्या चेंडूला त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीने 3 धावा घेतल्या जातील. 3 धावाच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा लागल्यात 5. एक चेंडू आणि 5 धावा धावसंख्या पाहू शकता धावपलकावरती.
पुन्हा एकदा दुसरा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला त्या ठिकाणी आणि हा चेंडू येईल डॉट. चांगलं कमबॅक पाहू शकता गोलंदाज ओमच्या माध्यमातून. 2 चेंडू वाईट फेकले, त्याच्यानंतर 3 धावा घेतल्या आणि चौथा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने. चेंडू गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा आणि चेंडू फरार, चौकार. वर्गावरती 9. 3 चेंडू आणि 9 धावा. चौथा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू फरार, षटकार. ओमच्या विरोधात चढवल्या हल्ला मैदानाच्या आतमध्ये. चौका मारला, त्याच्यानंतर लगेच षटकार पाहू शकता. चांगली फलंदाजी अमित यांच्या माध्यमातून. एक चौकार आणि षटकार लगवलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा एक चेंडू, मोठा फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यावरती चेंडू फरार, चौकार. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा. अमित फायर होतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्यात 19. शेवटचा चेंडू या षटकातील. P1चं षटक पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येथील धावत. पुन्हा एकदा थोडीशी चूक केली जाईल त्या ठिकाणी. आणि त्या दरम्यान 2 धावा घेतल्या धावून आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 21. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 31. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 21. दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आले पियुष. पहिला चेंडू त्या ठिकाणी एज लागले. यष्टीरक्षक होते, गॅदर करतील चेंडूला. बावीस धावसंख्या धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि पंच आमच्याकडे वळतील आणि हा स्वेर चेंडू असं अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. जुगल तामाने मुलगाव यांचं शुभागमन होते. स्पर्धेच्या वतीनं तुमचं हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला आहे त्या ठिकाणी. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चूक करणार नाहीयेत. तोपर्यंत सिंगल घेतली जाईल मैदानाच्या आतमध्ये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल धावफलकावरती 24. चांगली गोलंदाजी पियुष याच्या माध्यमातून.
2 धावा खर्च केलेत आतापर्यंत. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, उंची जास्त आहे चेंडूवरती, शतरक्षक येथील धावा त्याच्या आवाक्याच्या बाहेर. तोपर्यंत घेतल्या जातील 3 धावा आणि 3 धावाच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्यात 27. चौथा चेंडू आणि सामना करेल अमित. हा चेंडू पुन्हा एकदा वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी शतरक्षक आहेत, कुठली चूक होणार नाही. अचूक फेकी त्या ठिकाणी आणि एक सिंगल धाव मात्र एकवटले. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्यात 28. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. अपील करतायत, अपील मात्र उंचावली पंचाने आणि फलंदाज होईल बाद. पवनचा जर विचार केला तर 7 धावसंख्येवरती मात्र मैदान सोडतोय. 7 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झालाय. आदेश पाहू शकता तुम्ही, हरीशला पाहू शकता तुम्ही. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हरीश वजे. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. हा चेंडू पुन्हा एकदा वेगळा फटका खेळायचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी प्रयत्न फसलाय आणि हा निर्धाव चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आमदार चषक 2026चं हे पर्व पाहू शकता तुम्ही. भव्य दिव्य आयोजन, जबरदस्त स्पर्धा. डे नाईट 28 धावसंख्या धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्गवरती अर्जुन आणि त्याचा सामना करेल अमित. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने. हा चेंडू बघितला असं मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पोहोचलेत. त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक सोप्पा झेल मात्र सोडलाय त्या ठिकाणी. कठीण झेल होता आणि धावचीची संधी. आणि काय घडले त्या ठिकाणी आणि 2 धावा घेतले जातील. 3 धावा घेतले जातील. 3 धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 31. धावा धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका उडवला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चूक करणार नाहीत. एक सोप्पा झेल अखिलेश होते त्या ठिकाणी. हरीश वजे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आतिशला पाहू शकता तुम्ही. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आतिश.
चांगली गोलंदाजी अर्जुन यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 3 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कुठली चूक करणार नाहीत. तोपर्यंत एक धाव घेतले. एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 32. हा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने फक्त दिशा दिले. हा चेंडू जाईल गगनचुंबी षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 38. अर्जुनच्या विरोधात मात्र षटकार लगवलाय फलंदाज आम्ही त्याने. पुन्हा एकदा हा चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला त्या ठिकाणी आणि हा चेंडू जाईल निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता. संयमी क्रिकेट पाहू शकता मैदानाच्या मध्ये शांत क्रिकेट. हा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पाठमोरे पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. चेंडू फरार चौकार. अकरा चेंडू 31 धावेवरती खेळतोय अमित. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या मध्ये करतोय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 42. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती अरुण. पहिला चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कुठली चूक करणार नाहीत. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 43. 42 धावसंख्या. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. दुसरी धाव पूर्ण होईल का आणि फलंदाज बाद होईल आतिश रनआउटच्या स्वरूपात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद. 5व्या क्रमांकाचा फलंदाज हर्षद मस्कर पाहू शकता तुम्ही. हा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट केलाय त्या ठिकाणी. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत कुठली चूक करणार नाहीयेत. एक सोप्पा झेल. आम्ही त्याच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. अमितचा जर विचार केला तर 13 बॉल आणि 31 धावा खेळले. 32 धावा कुठल्याच मैदानाच्या मध्ये जबरदस्त बॅटिंग पाहू शकता तुम्ही. आम्ही त्याची
चांगली कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये पार पाडत असताना आता मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना पाहू शकता तुम्ही अमित याला जबरदस्त फलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या अमितसाठी. पुन्हा एकदा हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढायचा होता त्या ठिकाणी. चेंडू जाईल थर्डमॅनच्या दिशेने, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 45. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा, एसटी रक्षकाच्या हातामध्ये सरळ चेंडू जाईल. कुठली चूक होणार नाही त्या ठिकाणी. फलंदाज बाद. तू चल मे आहे असं समीकरण मात्र मैदानाच्या मध्ये चालू आहेत. बॅक टू बॅक बघितला असेल तर विकेट संपादित करतायत गोलंदाज अरुण. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत, 3 रन दिलेत आणि 2 विकेट मात्र संपादित केलेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते अरुण यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता तुम्ही अक्षय. 7व्या क्रमांकाचा फलंदाज अक्षय. चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, थोडेसे फंबल होत आहेत. आणि 3 धावा घेतल्यात मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या धावीला मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती. 49 धावा बनवायच्यात. एकोणपन्नास धावा बनवायच्या टीम वांगणी संघाला. वालवली संघानं मात्र चांगलं टार्गेट सेट केलंय मैदानाच्या आतमध्ये. 48 धावेचं आणि 49 धावा बनवायच्यात टीम वांगणीला. खेळाच्या दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. ऐकूया जोविली गावचा एक बुलंद आवाज महेशजी धुळे सरांना. चला धन्यवाद धम्मदीप खिल्लारे. या पण 49 धावांचं लक्ष्य मॅचमध्ये आणि एका बाजूला आदर्श वांगणी ब आणि त्याला फाईट करते आर के ग्रुप वालिवली. 24 बॉल आणि
49 धावांचं 21 रन 8 टार्गेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित आमदार चषक 2026 हे दमदार पर्व आपण पाहतोय. चला लगेच आपण मॅचला सुरुवात करू. ऑफिशियल पंचांना विनंती राहील कारण अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. चला पहिले षटक गोलंदाज अमित मस्कर. मॅच ऑन. पहिला बॉल यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आलं. एक सिंगल मिळेल आणि एक सिंगलने स्वतःचं व संघाचं खातं या दरम्यान खुलं करण्याचा प्रयत्न करेल टीम आदर्श वांगणी. बस संघाच्या वतीनं आपण पाहिलं तर अखिलेश आणि तुषार. मागचा सामना आपण पाहिला तर अतिशय दिमागदार पद्धतीने या ठिकाणी या टीमने जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच. नेक्स्ट मॅच जय हनुमान जोवेली ब आणि त्याला फाईट करेल सिद्धिविनायक इंदगाव. ओ मॅचची कडा. स्ट्रॉंग अपील देखील करण्यात आली. फर्स्ट स्लिपमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत एक सिंगल धाव अतिशय जलद गतीने या ठिकाणी एकवटण्यात आली आहे. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल हळूहळू का होईना परंतु पुढे चालली आहे. 49 धावांचं टार्गेट आहे. अमित मस्करला आपण पाहतो वेगवान गोलंदाज आपण पाहिलं तर वालिवली संघाच्या वतीनं नेहमी पहिलं षटक आणि या पहिल्या षटकाची जबाबदारी या गोलंदाजाच्या खांद्यावरती असते. तेज तरार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड विकेट. फुल टॉस बॉल लॉप करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल नो बॉल आणि इथे झेल टिपला गेला परंतु त्याला महत्व राहणार नाही आहे. DRS या ठिकाणी खेळण्यात आलाय. या आपण लगेच चेक करू. कदाचित चेंडू जर लँड होत असेल तर फलंदाज बाद होईल आणि वेस्ट साईड असेल तर मात्र इथे धाव मिळणार आहे. 1+1 अशा 2 धावा मिळणार आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अखिलेशसाठी टाकण्यात आलेला हा बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल म्हणजे धावा मिळतील 1+1. सेफ असतील पाटर. अखिलेशला आपण पाहतो वेस्ट साईड अगदी कडेकडे स्टोक खेळण्याचा प्रयत्न. कंबरेपेक्षा जास्त उंचीचा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि लगेचच बीमर या ठिकाणी पंचांच्या वतीने घोषित करण्यात आलेला आहे. अचूक वेळी अचूक निर्णय ऑफिशियल पंचांचा आपण पाहतोय. खरं तर जगदीशजी धुतकर सर यांना तुम्ही पाहता मुख्य पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगचे कल्याण ग्रामीणचे नामांकित पंच योगीराज महाराज फुटेरे आणि आमच्या वॉर रूम मध्ये सनी भुईर अर्थातच कुणाल भुईर बदलापूरचे नामांकित पंच तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज अमित. ओ यावेळेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मागे बाल बचावले गेलेत. डेंजर एंडला या ठिकाणी आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव या ठिकाणी जरूर मिळेल. खरं तर रात्रीचा खेळ चालेल आणि या ठिकाणी ही धाव चोरण्यात आली. चला जोवेली टीमचे कॅप्टन आणि इनगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण टॉससाठी उपस्थित राहायचे. षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगले मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. भन्नाट वेग अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये भरपूर सारं नियंत्रण अमित मस्कर या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी सध्या आपण पाहतो प्रभावित करते पहिल्या षटकात. ओ यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा समोर पॉइंट कव्हरला या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल्स झालाय तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे
पूर्णपणे आपण पाहतो बांधून ठेवण्याचा प्रयत्न आहे आदर्श वांगणी संघाला. हात खुले करण्याची संधी अद्यापपर्यंत गोलंदाजाच्या वतीनं देण्यात आली नाही आहे. 49 धावांचं टार्गेट म्हटल्यानंतर तुम्हाला प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 12 पेक्षा जास्त सरासरीने या धावा चेस कराव्या लागतील. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज अमित, स्ट्राईक एंडला तुषार. ओ या दरम्यान पाहिलं जाईल आउटसाइड द लेग स्टंप. कदाचित चेंडूला जाऊ दिलं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते. कोणत्या प्रकारची छेडछाड या ठिकाणी करण्यात आली नाही आहे चेंडूला. आणि आता व्हाईट बॉल. हो चांगला स्ट्रोक समोर उडवलाय अगदी स्क्रीनच्या जवळ या ठिकाणी चेंडू अडवण्यात आला. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. ॲक्युरेट थ्रू. आणि आता षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. धावा धाव फलकापती बिनबाद 8. जोबिली टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू चला इनगाव टीम माफ करा. इनगाव टीम ऑन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओके 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. 18 बॉल. आणि आता विजयासाठी 41 धावांची गरज. अठरा बॉल 41 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय भावार्थ आलेत. षटक क्रमांक 2 मध्ये अजित बनवटे हे देखील संपूर्ण क्रीडानगरीचा आढावा घेत असताना सध्या जनरेटरची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून 4 दिवस पुरवण्यात आली. त्यांचं विशेष कौतुक. आणि आता अंपायर सिग्नल 2 बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू. इंटरेस्टिंग असणार आहे. ओ आणखीन एक बीमर. खरं तर या षटकामध्ये पहिलाच बॉल या ठिकाणी टाकण्यात आला. आणि आता एक्स्ट्रा रन मिळेल आदर्श वांगणी बस संघाला. ओ मिस्टामिंग क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतो फ्रीडच्या बॉलवरती झेल टिपला गेलाय. मागच्याही कदाचित आपण पाहिलं तर नो बॉलवरती झेल टिपण्यात आला होता. तिथे संधी मिळाली बॅटर्सला. कदाचित मिळालेल्या जीवनदानाचा फायदा या ठिकाणी उचलू शकेल का तुषार आणि त्याच्या साथीने अखिलेश. ही सलामीची जोडी आपण पाहतो ओपनिंग पेअर मध्ये या ठिकाणी फार मोठी जिम्मेदारी आहे या दोन खेळाडूंवरती. धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापपर्यंत 10 वरती थांबवण्यात आली. कदाचित धाबा आता कमी बनतायत. अगदी आपण पाहतो धाबा चेस होण्यासाठी थोडस कठीण जाऊ शकतं. चांगला स्ट्रोक पिकअप स्ट्रोक रॉकेट शॉट. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली आहे. 16 बॉल अजूनही 33 धावांचं इक्वेशन आज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्जा. ओ आडव्या बाटने पुन्हा एकदा
बडी विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल सरळ सीमा पार. बैक टू बैक, अप की बार, फिर एक बार, बॉल सीमा पार, षटकार. बावीस धावा धाव फलकामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. हो, आणखीन एक तिसरा देखील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता चाललाय सीमा पार. धावा मिळत आहेत 6. ठोकळा षटकार. अठ्ठावीस धावा धाव फलकामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज अमित मस्करने केलेली एक दर्जेदार धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर गोलंदाज भावार्थ जसा बॉलिंग ट्रॅकवरती आला, अक्षरशः त्या गोलंदाजाची पिसं उपटण्यात आलेली आहेत. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली 28 वरती. आणि आता येणारे 14 बॉल 21 धावांची गरज. वॉट अ स्ट्रोक. जबरदस्त फटका शेवटपर्यंत बॉलला फॉलो करण्यात आलाय. मला असं वाटलं की आमचे कॅमेरामॅन कदाचित झोपेत असू शकतात, परंतु काय कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळतोय. ओमसा MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट कौतुक करावं लागेल सर्वांचं. 14 बॉल 21 ची गरज. शेवटचे 2 बॉल या षटकातील अत्यंत निर्णायक असतील. तर कदाचित एका 2 मोठे फटकाले गोलू तर हा सामना आणखीन क्लोज तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकरला अखिलेश आंबेकर भावार्थच्या विरोधात. आणखीन एक बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा लागोपाठ चाललेला हा 4था वार टीम वालिवली संघावरती आपण पाहतोय केलाय. बॉल सीमा पार, षटकार. तेरा बॉल आणि आता 15 धावांची गरज. का बॅटिंग करते आदर्श बांगणी संघाने. पहिला सामना खरं तर आपण पाहिला तर निसटता विजय मिळवला. त्या ठिकाणी ओम देशमुख संघासाठी तारणहार बनला. आणि आता सध्या मात्र या संघाने मागे वळून पाहिलेलं नाहीये. 13 बॉल 15 ची गरज. शेवटचा बॉल भावार्थ आपण पाहतोय. सलग लागोपाठचा 4था षटकार. या ठिकाणी आला 5वा देखील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते सामना जवळ जवळ आपण पाहतोय पूर्णपणे क्लोज होत असताना. येणारा 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 9 धावांची गरज. जवळ जवळ 49 धावांचं टार्गेट असताना 40 धावा बनलेत. 31 धावा या षटकामध्ये जवळ जवळ बनवल्या गेल्यात. आणि 33 धावांची इनिंग जी साकारली आहे अखिलेश आंबेकरने अवघ्या 9 बॉलमध्ये. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 12 बॉल 9 धावांची गरज. कुठेतरी आयोजकांचा वेळ या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करते टीम आदर्श बांगणी ब संघ. काय फटकेबाजी केली आहे, तुफान फटकेबाजी. मैदानाचा असा कोणता कोपरा नाही जिथे अखिलेश आंबेकरचा फटका पाहायला मिळाला नाहीये. जबरदस्त बॅटिंग. 33 धावांची अद्यापर्यंत इनिंग त्याने साकारली. नाबाद 9 बॉलमध्ये 12 बॉलमध्ये बनवायचे 9 धावा. नेक्स्ट मॅच एका बाजूला जयहनुमान जोवेली ब तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांना फाईट करेल टीम शंकर विशे दत्ता कडव यांचा सिद्धिविनायक किंदगाव. एका बाजूला बजरंग बलीच्या आशीर्वादाने जयहनुमान जोवेली संघ खेळेल
तर दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सिद्धिविनायक इनगाव संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. 12 बॉल 9 धावांची गरज. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आमदार चषक 2026 हे दमदार पर्व आहे. चांगल्या मॅचेस आजच्या रजनीमध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला आलेत. 12 बॉल 9 धावांची गरज. गोलंदाज कोणता वापरला जाईल जेणेकरून या धावा आता मात्र वालिवली संघाला थांबवायच्या आहेत. आणि आता आपण पाहतो गोलंदाज पवन बॉलिंग ट्रॅक वरती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो पवन म्हणजे वारा. सध्या आपण पाहतो त्याच्या विरुद्ध इथे बॅटिंग कशी होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक सिंगल धाव इथे मिळते आणि DRS या ठिकाणी घेण्यात आलंय. ओ द वेस्ट हाईट यासाठी आपण बॅट्समन रिव्ह्यू बॅटिंग टीमचा या ठिकाणी घेण्यात आलाय. लीगल बॉल फेअर डिलिव्हरी. एक सिंगल धाव मिळते. या वॉर रूम मध्ये आमचे देवा भोईर आहेत. खरं तर तिसऱ्या पंचाचं काम त्याने अधिकाधिक सोपं केलेलं आहे. ओ खुलवट टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. ऑनसाइडला चेंडू चाललाय. डीप मध्ये आपण पाहतो तिथे थोडंसं फंबल. म्हटलं जातं ना, घर फिरले की घराचे वासे देखील फिरतायत. आणि आता कुठेतरी आपल्याला थोडीशी तारंबल पाहायला मिळते ती वालिवली संघाची. या अगोदरच्या षटकामध्ये जवळ आपण पाहिलं तर 32 धावा खर्च केला भावार्थने आणि पूर्णपणे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 बॉल 6 धावांची गरज. हो, चांगला स्टोक. क्षेत्ररक्षक उपस्थित तिकडे. जजमेंट त्यांनी घेतलंय आणि एक अप्रतिम सेल त्या ठिकाणी टिपला आतिश मस्करने. फलंदाज होईल बाद अखिलेश आंबेकर. बॅक टू द पॅव्हलियन. आणि आता सध्या ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि ओमने केलाय पलटवार. सामना जिंकलाय टीम आदर्श वांगणी ब संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम RK ग्रुप वालिवली.